वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आपला तो एक देव करून घ्यावा, तेणे विण जीवा सुख नोहे. एरती माईके दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसानी. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामधून प्रत्येक मनुष्य ज्या गोष्टीसाठी हापापलेला असतो, ज्यासाठी तो रात्रंदिवस पळापळ करत असतो, जी गोष्ट मिळावी म्हणून करू नये ते सगळे उद्योगधंदे करत असतो, ती गोष्ट मिळण्याचं ठिकाण, पत्ता या ठिकाणी सांगतात. कोणी असू द्या, गरीब असू द्या नाही तर श्रीमंत असू द्या, लहान असू द्या मोठा असू द्या, स्त्री असू द्या पुरुष असू द्या, या देशातला असू द्या अथवा अन्य देशातला असू द्या, शेती करणारा असू द्या नाहीतर व्यापार करणारा असू द्या, नोकरी करणारा असू द्या नाहीतर लोकांचे खिसे कापणारा असू द्या, कोणीही असू द्या, माणसं आयुष्यामध्ये जी सगळी एवढी पळापळ करत असतात, धावपळ करत असतात, कशासाठी चाललंय हे सगळं? महाराजांना जर विचारलं तर त्याचं उत्तरही ते सांगतील की आयुष्यामध्ये तुमची आमची जी धडपड चाललेली असते ती फक्त एवढ्यासाठी. प्रत्येकाला असं वाटत असतं, ल्यावे खावे बरे, ल्यावे खावे बरे, असावे सदैव, असावे सदैव. ल्यावे खावे बरे, ल्यावे खावे बरे, असावे सदैव, असावे सदैव. ल्यावे खावे बरे, ल्यावे खावे बरे, असावे सदैव, असावे सदैव. ल्यावे खावे बरे, ल्यावे खावे बरे, असावे सदैव, असावे सदैव. हे चिकई हाव संसारी, हे चिकई हाव संसारी, हे चिकई हाव संसारी, हे चिकई हाव संसारी. ल्यावे खावे बरे, असावे सदैव, ल्यावे खावे बरे, असावे सदैव. ल्यावे खावे बरे, असावे सदैव, ल्यावे खावे बरे, असावे सदैव. याची करी हवा संसारी, याची करी हवा संसारी, याची करी हवा संसारी, याची करी हवा संसारी. कोणी असू द्या, सर्वांची एकच अपेक्षा आहे, ल्यावे खावे बरे, असावे सदैव, हेच करी हव संसारी. प्रत्येकाला खायला चांगलं पाहिजे, अंगावरती घालायला कपडे चांगले असले पाहिजे, बसायला एखादी गाडी असली पाहिजे, राहायला बंगला असला पाहिजे, हाताखाली नोकर चाकर असले पाहिजे. ही प्रत्येक माणसाची अपेक्षा आहे. आयुष्यामध्ये जे तुम्ही आम्ही सगळी धडपड करत असतो, पळापळ करत असतो, दिवस म्हणत नाही, रात्र म्हणत नाही, ऊन म्हणत नाही, पाऊस म्हणत नाही, ही सगळी जी पळापळ आपली चाललेली असते ती फक्त एवढ्यासाठी, लावे खावे बरे असावे सदैव, हेच करी हाव संसारी. हे सगळं जर एका शब्दामध्ये सांगायचं म्हटलं तर आयुष्यातली तुमची आमची धडपड फक्त सुखासाठी चाललेली असते.
प्रत्येकाला असं वाटतं की जीवन कसं निरामय चाललंय, कोणतं दुःख नाही, चिंता नाही, काळजी नाही, व्यथा नाही, सगळं आरामात चाललंय असं असावं असं वाटतं. म्हणून माणसं आयुष्यामध्ये पळापळ करत असतात. पण विचारलं एखाद्याला, आयुष्य गेलंय तुमचं ही धावपळ करण्यामध्ये, गोवऱ्या तुमच्या घाटावरती जाऊन पोचलेले आहेत, आता तरी खरं सांगा, ज्याच्यासाठी एवढी धावपळ करत होता त्यातलं किती सुख तुमच्या वाट्याला आलंय? असं जर विचारलं तर जगामध्ये असा एकही माणूस पाहायला मिळणार नाही की जो म्हणेल मला कुठलीच चिंता नाही, मला कोणती काळजी नाही, कोणतं दुःख नाही, माझ्यासारखा सुखी मीच आहे, त्या यमानं आता कधी यावं, माझी जायची तयारी आहे, असं म्हणणारा एकही माणूस जगात पाहायला मिळणार नाही. किंबहुना सर्वात मोठं दुःख जर माणसाच्या मागे कोणतं जर असेल तर मरणाचं दुःख हे सर्वात मोठं आहे. प्रत्येकाला वाटतं जगस्प्रयास्पद एक सार्वभौम पद न मरणे निर्विवाद जगापडी हे. प्रत्येकाला आपण सार्वभौम सम्राट असावं. काळ आता बदललेला आहे, राजेशाही काही राहिलेली नाही, नाही तर नाही मी मुख्यमंत्री असावं, सगळी सत्ता माझ्या हातामध्ये असली पाहिजे, मी सांगेन त्या लोकांनी ऐकलं पाहिजे आणि मला मरण कधी येऊ नये, आपण अमर व्हावं, हे प्रत्येकाची अपेक्षा आहे. पण कुणीच यातनं सुटलेला नाही. प्रयत्न आपण सुखासाठी करतोय, दुःखासाठी कुणी कसलाही प्रयत्न करत नाही. त्या दुःखाला कुणी आमंत्रण द्यायला जात नाही, त्यासाठी कुणी सत्यनारायणाची पूजा घालत नाही, त्याची वाट कुणी पाहत थांबलेलं नाही. तरी सुद्धा ज्या सुखासाठी धडपडतोय ते सुख मात्र आपल्यापासून 4 पावलं पुढं पळत असतं आणि ज्याची आपण कधी अपेक्षाच करत नाही ते दुःख मात्र आपली पाठ सोडायला तयार नसतं. हे असं का व्हावं का? सर्वांचा हाच अनुभव आहे, म्हणजे माझा अनुभव तोच आहे, तुमचाही हाच अनुभव असला पाहिजे. अन्य कुणी जरी असला तरी त्याचाही हाच अनुभव असायला हवा की आयुष्यामध्ये फार थोडं सुख माणसाच्या वाट्याला येतं आणि दुःखाचे डोंगरच्या डोंगर माणसांना उचलावे लागतात. महाराज सांगतात, सुख पाहता जावा पाये, सुख दुःख परवाता ये वाडे, दुःख परवाता ये वाडे, दुःख परवाता ये वाडे, दुःख परवाता ये वाडे, दुःख परवाता ये धरे दुःख परवा दाये वाडे,
पाहता जवा पडे दुःख पर्वता येवडे घरी घरी आठवण घरी घरी आठवण घरी घरी आठवण. सर्वांचा हा एकच अनुभव आहे. सुख पाहत जवळ पडे दुःख पर्वत एवढे. ज्या सुखासाठी आपण रात्रंदिवस प्रयत्नशील आहोत ते दुःख आपल्यापासून 4 पावलं पुढं सुख पळायला लागतं. आणि ज्या दुःखाची कधी आपण अपेक्षा करत नाही, ज्यानं आपल्या घरी यावं म्हणून कुणी कसलाही प्रयत्न करत नाही, त्याच्यासाठी कुणी काही कधी सत्यनारायणाची पूजा घालत नाही, पण तरी सुद्धा ते दुःख माणसाची पाठ सोडायला तयार नसतं. हे असं का व्हावं का? खरं तर ज्या गोष्टीचा आपण प्रयत्न करतोय तीच गोष्ट आपल्याला मिळावी, तर त्याचं एक उत्तर असं. एक कल्पना अशी करा, आपल्याला आळंदीला जायचं. मग आपण बस स्टँडच्या पुढे गेलो, डावीकडे वळलो, तर मग कधीतरी शेगाव येईलच ना. चालत राहिलो तर कधीतरी येईल. आणखी पुढे चालत राहिलो तर माळशिरस येईल. अजून पुढे चालत राहिलो तर नातपोत येईल. पुढे गेलो तर फलटण येईल. आणखी पुढे गेलो तर सासवड येईल. पुढे गेलो तर पुणे येईल. कधीतरी 8 दिवसांनी म्हणा, 15 दिवसांनी म्हणा, महिन्यानी म्हणा, कधीतरी आपण आळंदीला जाऊन पोहोचू. पण आपण डावीकडे वळायच्या ऐवजी आपण जर उजवीकडे वळलो त्या चौकामध्ये, तर आपण चंद्रभागा नदी क्रॉस करू. चालतच राहिलो पुढं तर मग सोलापूरला जाऊ. आणखी पुढे चालतच राहिलो तर उमरग्याला जाऊ. पुढं निघालो तर हुमनाबादला जाऊ. तसंच चालत राहिलो केलो तर कुठंतरी झहिराबादला जाऊ. आणखी पुढे गेलो तर हैदराबादला जाऊ. आणखी पुढं तसंच चालत राहिलो तर कुठंतरी विशाखापट्टणमला जाऊ, कुठंतरी जाऊ, शेवटी त्या समुद्रात जाऊन बुडू. पण आपण आळंदीला कधीच पोचू शकणार नाही, कारण ते राहिलंय एकीकडं आणि आपण चाललोय दुसरीकडं. जायचंय आळंदीला, पण तो रस्ता राहिला एकीकडं. आणि आपण जर भलत्याच मार्गाने जर चालत असू, आयुष्यभर जरी आपण चालत राहिलो, तरी ज्या गावाला जाण्यासाठी म्हणून आपण बाहेर पडलेलो आहेत त्या मुक्कामाला आपण कधीही पोचू शकणार नाही, कारण ते आहे एकीकडं, आपण चालतोय दुसरीकडं. सुखाची अपेक्षा सर्वांनाच आहे, पण ते सुख राहिलंय एकीकडं. आणि त्या सुखाचा शोध तुम्ही आम्ही जो घेतोय, हे सगळे त्या विषयामध्ये सुखाचा शोध आपण घेतो. खरं तर सुख आणि विषय या दोहोंच्या मध्ये काही कार्यकारण भाव संबंध आहे का, हे कधी आपण बघतच नाही. कोणतीही गोष्ट घडायची असो ते विशिष्ट कारण असावं लागतं. त्या विशिष्ट कारणापासून विशिष्ट कार्य घडत असतं. आता समजा एखादा चिरेबंदीवाडा असतो. होतं काय, घरामध्ये माणसांची संख्या वाढते, भावकी मोठी व्हायला लागते, जागा थोडी थोडी वाटणीला येते. माणसं काय करतात, बाहेर शेतामध्ये जाऊन बंगला वगैरे बांधतात. त्या वाड्याकडं कुणी कधी फिरकतच नाही. कधीतरी त्याच्यातनं एखादं पिंपळाचं झाड उगवतं. कुणी जातच नसतं. हळूहळू ते मोठं व्हायला लागतं. जरा मोठं झालं की त्या चिऱ्याला दगडाला भेगा पडायला लागतात. आणखी थोडंसं मोठं झालं तर तिथं पडलेली भेग खालपासून वरपर्यंत जाते. आणखी काही दिवस गेले तर तो सगळा वाडाच कोसळलेला असतो. काहीतरी कारण असावं लागतं. तो वाडा पडायला काहीतरी कारण असतं. त्या कारणापासून कार्याची उत्पत्ती होत असते. आता एखादी कडव्याची बनीम असते, गंज असते, आग लागलेली दिसते. ती उगीच लागली, आपोआप लागली असं होत नाही. कुणीतरी स्वयंपाक केल्यानंतर चुलीतली राग जी असते ते बायका उचलून उकिरड्यावरती टाकतात. मग त्याच्यामध्ये ठिणगी असते, कोलीत असतं. ते वाऱ्यानं उडून त्या कडव्यावरती तरी जाऊन पडलं असलं पाहिजे. नाहीतर एखाद्या माणसानं बिडी ओढल्यानंतर ते उरलेलं थोटोक निष्काळजीपणानं फेकून दिलं, कुठंतरी त्या पालापाचोळ्यावरती पडलं, वाऱ्यानं ते उडालं, त्या कडव्यावरती गेलं, म्हणून तरी आग लागली असेल. नाहीतर कुणीतरी जाता जाता रात्री हळूच त्याला काडी तरी लावली असली पाहिजे. काही ना काहीतरी कारण असावं लागतं. विशिष्ट कारणापासून विशिष्ट कार्याची उत्पत्ती होत असते. हा संबंध ओळखण्यासाठी शास्त्रकार एक अन्वय व्यतिरेकाचा सिद्धांत सांगतात. यत सत्वे यत सत्वम यदभावे यदभावा, जे आहे तर जे, जे नाही तर जे नाही. उदाहरणार्थ मडकं करायचंय. जर माती असेल तर मडकं तयार होईल, आणि जर नसेल तर होणार नाही.
म्हणून मातीला कारण म्हणायचं, त्याचं कार्य म्हणजे मडकं. जर कापूस असेल तर धागा तयार होईल, कापूस नसेल तर धागा तयार होणार नाही. म्हणून कापूस हे कारण, त्याचं कार्य म्हणजे धागा. जर धागा असेल तर वस्त्र तयार होईल, धागा नसेल तर होणार नाही. म्हणून धाग्याला कारण म्हणायचं, त्याचं कार्य म्हणजे वस्त्र. त्याप्रमाणे जर विषय असतील तरच सुख आहे, विषय नसतील तर सुख नाही. असा जर अन्वय व्यतिरेक सिद्ध होत असेल, असा जर आपला अनुभव असेल, अवश्य म्हणावं विषय त्या सुखाचे कारण आहेत, म्हणून सुखासाठी आम्ही विषयाच्या मागे धावतो. पण आहे का असा आपला तरी अनुभव आहे का? ज्या माणसांच्याकडे विषय आहेत ही माणसं आयुष्यात खरंच सुखी आहेत का? आणि ज्यांच्याकडे ती नाहीत ती माणसं दुःखी आहेत का? आपला अनुभव तर असा आहे की विषय असून सुद्धा माणसं दुःखी असू शकतात. विषय प्राप्तीची साधनं म्हणून ज्या गोष्टीकडे आपण पाहतो म्हणजे बायको आहे, बायकोच्या दृष्टीनं नवरा आहे, मुलगा, पैसा, सत्ता, या सगळ्यापासून सुखाची प्राप्ती होते हा आपला विश्वास. जर खरोखर बायकोपासून सुखाची प्राप्ती जर होत असेल तर मग कोणत्याही नवऱ्यानं रॉकेल ओतून तिला जाळले नसते. आपण जर सुखासाठी धडपडतोय आणि बायकोमध्ये जर सुख देण्याचं सामर्थ्य आहे तर कोणत्याही नवऱ्यानं अशी रॉकेल ओतून तिची हत्या केली नसती. पण माणसं असं करताना दिसतात. नवरा हा जर सुखाचा विषय असेल तर मग कोणत्याही बायकोनं तो झोपला असताना डोक्यामध्ये दगड घातला नसता अथवा अन्नामध्ये विष कालवलं नसतं. पण बायका सुद्धा असं करताना दिसतात. अगदी म्हातारे होईपर्यंत कोर्टामध्ये घटस्फोटासाठी हेलपाटे घालत बसलेले असतात. जर नवरा अथवा बायको जर सुखाचा विषय असेल आणि आयुष्यामध्ये जर आपण सुखासाठी धडपडत असू, कोणीही एकमेकाचा त्याग केला नसता, पण माणसं असा त्याग करताना दिसतात. मुलगा हा जर सुखाचा विषय असेल तर कुठलाही बाप त्या मुलाला म्हटला नसता राहायचं असलं तर घरात राहा, नाही तर चालायला लाग, हे मी मिळवलेली प्रॉपर्टी आहे असं म्हणून पोराला घराबाहेर हाकललं नसतं. पण असं पोराला हाकलून देणारे बापही या जगामध्ये पाहायला मिळतात. हाकलून देणं फार सामान्य गोष्ट झाली, पण पोटच्या मुलाची हत्या करणारे बापही याच जगामध्ये. पेपरमध्ये वाचलेली घटना आहे, पेण पनवेल कुठंतरी घडलेली. बापाची किडनी फेल झाली, परिस्थिती सामान्य. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरने म्हणजे ऑपरेशनचा अगोदरचा खर्च, ऑपरेशनचा खर्च, नंतरचा खर्च सगळी यादी सांगितली. बघा म्हणे एखादा कोणीतरी डोनर बघा, म्हणजे किडनी देणारा, दान देणारा. शब्दांचे अर्थही बदलायला लागलेत. पूर्वी दाता आपण त्याला म्हणायचो की कसलाही मोबदला न घेता एखादी वस्तू जर विनामूल्य कोणाला दिली तर त्याला दाता म्हणावं, डोनर म्हणावं. हा किडनी देणारा चांगले मोजून 3-4 लाख घेत असतो, पण तरी त्याचं नाव डोनर. बघा म्हणे एखादा कोणीतरी डोनर बघा. बापानं विचार केला एवढे पैसे आणायचे कुठून? परिस्थिती तर अत्यंत सामान्य. त्यानं विचार केला मुलानं जर त्याची एक किडनी मला दिली तर त्याचंही काम भागतंय आणि माझंही काम भागतंय. म्हणून पोराला विचारलं तुझी एक किडनी मला देतोस का म्हणून. पोरगा विचार करायला लागला. माणसाला जगण्याची किती हाव असते. म्हातारा जगून जगून किती वर्ष जगेल? माझी किडनी जरी त्याला दिली काढेल 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, पण त्यानंतर का होईना त्याला मारायचंच आहे. माझं उभं आयुष्य पुढं पडलंय, अजून माझं लग्नही नाही काहीच नाही, माझी किडनी देऊन काय करू? तो बापाला म्हणायला लागला की बाबा माझी किडनी काढायची काही गोष्ट करू नका, मी आणखी कुठं काम मिळालं तर बघतो. जेवढे पैसे मिळवून आणता येतील ते आणतो, तुमच्या हातामध्ये देतो. ज्या वेळेला ऑपरेशन करण्या इतपत पैसा आपल्याजवळ होईल त्यावेळेला आपण ऑपरेशन करू, पण माझी किडनी काढायची गोष्ट काही करू नका. पोराचं उत्तर बापाला सहन झालं नाही. ह्याला जन्म मी दिला, बायको मेली तर ह्याचं सगळं हागलं मुतलं मी बघितलं, उपाशी राहायची पाळी आली तर मी उपाशी झोपलोय, पण पोराला कधी उपाशी झोपू दिला नाही. आज एवढा 6 फूट उंचीचा झालाय आणि बापावरती प्रसंग आल्यानंतर हे पोरगं जर उपयोगी पडणारं नसेल तर त्याला घेऊन तरी काय करायचंय? रागाच्या भरामध्ये कांदा कापायची सुरी बाजूला होते ती उचलली, पोराच्या पोटामध्ये खुपसली. पोरगं पुढं मेलं का जगलं ही पुढची बातमी काही मला ठाऊक नाही, पण पोटच्या मुलाची हत्या करणारे बाप सुद्धा याच जगामध्ये आहेत.
महाराज वर्णन करतात, तुका म्हणे सांगू किती, 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 बापाले काशी मारिती, बापाले काशी मारिती, ऐसा नव्हे देव राम, ऐसा नव्हे देव राम, ऐसा नव्हे देव राम, बापले काशी मारिती, बापले काशी मारिती, ऐसा नव्हे देव राम, ऐसा नव्हे देव राम, देव राम, ऐसा नव्हे देव राम, तुका म्हणे सांगो किती, म्हणे सांगो किती, तुका म्हणे सांगो किती, तुका म्हणे सांगो किती, बापले काशी मारिती, बापले काशी मारिती, बापले काशी मारिती, बापले काशी मारिती, तुका म्हणे सांगू किती, बाप लेकाशी मरिती. पोटच्या मुलाची हत्या करणारे बाप सुद्धा याच जगामध्ये आहेत. मुलगा हा जर सुखाचा विषय असेल, त्याच्यापासून केवळ सुखाचीच प्राप्ती होणारी जर असेल, तर मग कोणत्याही बापानं आपल्या हातानं आपल्या सुखाची अशी हत्या केली नसती. पण असं करणारी माणसंही या जगामध्ये आहेत. पैसा हा जर सुखाचा विषय असेल, पैशापासून केवळ सुखाचीच जर प्राप्ती होत असेल, तर कुणी पैशाचा त्याग केला नसता. कुणी कुणाला उचलून 10 रुपयाची सुद्धा मदत केली नसती. पण दानधर्म करणारी माणसंही या जगामध्ये आहेत. खरं तर तो जर सुखाचा विषय असेल, तर जेवढा पैसा आपण देऊन टाकतोय तेवढं सुख आपलं कमी करून घेणं आहे. पण माणसं ते सुद्धा करतात. दानधर्म करणारी माणसं सुद्धा याच जगामध्ये आहेत. जर पैसा हा सुखाचा विषय असेल, तर कुणी त्याचा असा त्याग केला नसता. पण करणारी माणसंही आहेत. तुम्ही आम्ही काय देऊन देणार आहोत, आहेच काय आपल्याकडे द्यायला. पण जगामध्ये असे काही महाभाग होऊन गेले, जे सर्व सत्ताधीश होते, ज्यांच्या राज्यामध्ये दुष्काळ कधी ठाऊकच नव्हता. 12ही महिने गंगेसारखी यमुनेसारख्या नद्या दुथड्या भरून व्हायच्या. आंबे खावे वाटले, वैशाख महिन्याची वाट पाहावी लागत नव्हती. 12ही महिने ज्याच्या राज्यातली फळझाडं फुलझाडं सदैव बहरलेली असायची, ज्याच्या प्रासादामध्ये राजवाड्यामध्ये एकीपेक्षा एक तरुण सुंदर स्त्रिया पत्नी म्हणून ज्याच्या सेवेला सदैव तत्पर होत्या, या सगळ्यावरती लाथ मारून जाणारे काही महाभाग होऊन गेले. ज्ञानोबराय त्यांचं वर्णन करतात. 18 भर वनस्पती फुले फळे ओळखते, 18 भार वनस्पती फुले फळे ओळखती, 18 भार वनस्पती फुले
फळे ओळखती भार वनस्पती फुले फळे ओळती बावीच्या पुकाराने नदी गंगा वाहती बावीच्या पुकारणी नदी गंगा वाहती बावीच्या पुकाराने नदी गंगा वाहती बावीच्या पोखरणी नदी गंगा वाहती राजा घरी कोणा स्त्रिया राज्य राणी व संपत्ती या घरे कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती आजा घरी कोणा स्त्रिया राज्य राणी व संपत्ती या घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती हे सुख सांडो निया कासया योगाचे भेटे सांडो निया कसया योगाचे भेटे हे सुख सांडो निया कासया योगाचे भेटे हे सुख सांडोनिया कसया योगाचे पर्यंत माताना सोहम जो रे बाळा पर्यंत माताना सोहम जो रे बाळा हरिये बदला रे बाळा हरिये बदला रे बाळा भार वनस्पती फुले फळे ओळखती 18 भार वनस्पती फुले फळे ओळती घरी तू नदी गंगा वाहते आदिया पोखरणी नदी गंगा वाहती घरी पूर्ण स्त्रिया राज्य राणी व संपत्ती त्या घरी फुले स्त्रिया राजराणी व संपत्ती हे सुख चांदोनी या कथया योड सेविती हे सुख चांदोनिया योग सेविती मादालता सोहंदो रे बाळा पर्यंते मादालता सोहंदो रे बाळा हरिये दे बदला सोहंदो रे बाळा पर्यंते मादालता सोहंदो रे बाळा भर वनस्पती फुले फळे ओळती बावी त्या पोखरणी नदी गंगा वाहते
जळघरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती हे सुख सांडोनिया कसया योग सेविती. जडवर्तासारखा राजा या सगळ्या ऐश्वर्यावरती लाथ मारतो आणि वनाची वाट धरतो. विश्वामित्राला आपण ऋषी म्हणून ओळखतो, पण हा राजपुत्र असणारा राजाच्या पोटी जन्माला आलेला तोही या सगळ्याचा त्याग करतो आणि तोही वनाची वाट धरतो. या सगळ्यामध्ये सुख देण्याचं सामर्थ्य जर असतं, कोणी ह्याचा त्याग केला नसता, पण असा त्याग करणारी माणसं सुद्धा याच जगामध्ये. त्याच्या उलट विषय नाहीत पण सुख आहे किंवा नाही. कोणीतरी पाहुण्याच्या गावाला जातो मुलीला आणायला, श्रीमंत हे असतो, झोपायला AC रूम मिळते, डास नाहीत, ढेकणं नाहीत, उकाडा नाही, घाम नाही, गाढ झोप लागते. सकाळी 8 वाजलेले सुद्धा लवकर लक्षात येत नाही. उठल्यानंतर म्हणतो अहो किती छान झोप लागली होती. तो जेव्हा असं म्हणतोय अहो किती छान झोप लागली होती, त्या झोपेचा सुद्धा आनंद आहे म्हणूनच म्हणतो अहो किती चांगली झोप लागली होती. जेव्हा तो झोपेमध्ये असतो त्यावेळेला कुठलीही विषय अनुभव देणारी इंद्रिय जागी असत नाहीत. सर्व इंद्रिय त्यावेळेला लीन झालेली असतात. त्यावेळेला विषय नसतात, पण विषय नसताना सुद्धा सुखाची अनुभूती येऊ शकते आणि विषय असून माणसं दुःखीही असू शकतात. याचाच अर्थ विषय त्या सुखाचे कारण नाहीत. माती असेल तरच मडकं, माती नसेल तर मडकं नाही. कापूस असेल तरच धागा, कापूस नसेल तर धागा नाही. धागा असेल तरच वस्त्र, धागा नसेल तर वस्त्र नाही. त्याप्रमाणे विषय असतील तरच सुख आहे, विषय नसतील तर सुख नाही. असा जर आपला अनुभव असेल तर मग म्हणावं विषय त्या सुखाचे कारण आहेत म्हणून त्या सुखासाठी आम्ही विषयाच्या मागे धावतो. पण आपलाही अनुभव असा नाही. खरं तर विषयामध्ये सुख देण्याचं सामर्थ्य नाही. मिळालंच फार अल्पजीवी असतं, तेवढ्याच वेळेपुरतं असतं, क्षणिक असतं. श्रीखंडाचा आनंद कुठपर्यंत असतो? जोपर्यंत जिभेवरती रेंगाळतंय तोपर्यंतच त्याचा आनंद. जरा पुढं सरकलं, घशाच्या खाली उतरलं की त्याचा आनंद संपला. तेवढ्याच वेळेपुरतं असतं, क्षणिक असतं, अल्पजीवी असतं. ज्ञानोबा दृष्टांत सांगतात. उन्हाळ्याचे दिवस 2 मित्र रस्त्यानं निघाले. ऊन लागायला लागलं, हैराण झाले. राहायला घर नाही, निवारा नाही, काहीच नाही. त्या दोघांची चर्चा सुरू झाली. अरे कसलं ऊन लागतंय, राहिलं घर नाही तर एखादं झोपडं तरी उभा करावं. ठरलं एक झोपडी बांधायची ठरली. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी झोपडी बांधायची ठरले. तेवढ्यामध्ये वरनं एक मोठा ढग आला, खाली सगळी सावलीच झाली. एक जण दुसऱ्याला म्हणतो अरे आपण झोपडं बांधायचं म्हणत होतो, कशासाठी बांधायचं होतं? दुसरा म्हटला ऊन लागतंय म्हणून. हा म्हणायला लागला आता जर सगळी सावलीच सावली झाली आहे आणि उन्हाचा जर पत्ता नाही तर झोपडं बांधायचं कारण काय? अरे मूर्खा, ही ढगापासून मिळणारी सावली किती वेळापुरती आहे? क्षणिक आहे, अजून वारा सुटलेला नाही, त्या ढगाला आणखी पळवून लावलेलं नाही. तोपर्यंत 2 मिनिट 5 मिनिट 10 मिनिट एवढ्यापुरतीच ती सावली आहे. पुन्हा ऊन आहे ते आहेच आहे. ढगापासून मिळणारी सावली ज्याप्रमाणे क्षणिक असते त्याप्रमाणे हे विषयापासून प्राप्त होणारं सुख हे असं तात्कालिक असतं, तेवढ्याच वेळेपुरतं असतं. दुसरा दृष्टांत ज्ञानोबा सांगतात. आपण कुठंतरी जत्रेला गेलो, पंढरपूरला आले म्हणा, वारीला आषाढीला आले. गावाकडे जाताना लेकरांच्यासाठी काहीतरी न्यावं लागतं, वाट बघत बसलेली असतात. TV वरती जर रामायण महाभारत चालत असेल तर मग बाजारामध्ये गदाही मिळते, तलवारही मिळते. पण खरी खुरी गदा कधी घेऊन जायची नसते, नाहीतर भांडणं कधी घरात येतील काही सांगता येत नाही. न्यायची गदा घेऊन जायची, पण ती कशी फुग्याची घेऊन जायची. पोरानं कोणाच्या डोक्यात किती वेळेला जरी घातली भांडण काही घरापर्यंत येत नाही. कुणीतरी आपल्या लेकराला खेळायसाठी म्हणून कागदाची बाहुली नेली. ह्या बाहुलीचं आयुष्य किती दिवसाचं, किती महिन्याचं किंवा किती वर्षाचं आहे? जोपर्यंत ती शोकेसमध्ये काचेच्या पलीकडे ठेवली आहे, लेकराच्या हाताला अजून आलेले नाही, तोपर्यंतच त्या बाहुलीला आयुष्य असतं.
एकदा का ती लेकराच्या हातात कागदाची बाहुली पडली, हात कुणीकडे जातील, पाय कधी तुटेल, मान कधी धडापासून वेगळी होईल, काही सांगता येत नाही. कागदाची बाहुली ज्याप्रमाणे अल्पजीवी असते, ढगापासून मिळणारी सावली ज्याप्रमाणे क्षणिक असते, त्याप्रमाणे विषयापासून मिळणारं सुख हे असं क्षणिक आहे, अल्पजीवी आहे. ज्ञानोबराय वर्णन करतात, विषयाचे समसुख बेगडाचे भाव, विषयाचे समसुख बेगडाचे भाव, विषयाचे समसुख बेगडाचे बाहुली, विषयाचे समसुख बेगडाचे बाहुली, विषयाचे समसुख बेगडाचे भाव, विषयाचे समसुख बेगडाचे भाव, विषयाचे समसुख बेगडाचे बाहुली, विषयाचे समसुख बेगडाचे बाहुली, आभ्राचे सावल जाईलराया, आभ्राचे सावल जाईलराया, 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 कवनाचे माय बाप कवनाचे कणगोत, कवनाचे माय बाप कवनाचे कणगोत, कवनाचे माय बाप कवनाचे कणगोत, आकाशी सावली जाईला दया, आभ्राची सावली जाईला दया, जाईला दया, जाईला दया, जाईला दया, कवनाचे माय बाप कवनाचे कणगोत, कवनाचे माय बाप कवनाचे कणगोत, कवनाचे माय बाप कवनाचे कणगोत, विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, 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 विषयाचे बेगडाची बाहुली, विषयाचे समसुख बेगडाची, आभ्राची सावली जाईला दया, आभ्राची सावली जाईला दया, आभ्राची सावली जाईला दया, आभ्राची सावली जाईला दया, कवनाचे माय बाप कवनाचे कणगोत, कवनाचे माय बाप कवनाचे कणगोत,
अमराची सावली जाईल या अमराची सावली जाईल या अमराची सावली या अमराची सावली जाईल या कौनाचे माय बाप कौनाचे माय बाप चे समसुख बिघडाची बाहुली अभ्राची सावली जाईल रया. ज्याप्रमाणे ढगाची सावली क्षणिक असते, कागदाची बाहुली अल्पजीवी असते, त्याप्रमाणे हे विषयापासून मिळणारं जे सुख आहे हे असं अल्पजीवी आहे, क्षणिक आहे, तात्कालिक आहे. एवढंच नाही तर माणसानं ते पुन्हा दुःखाकडे नेणार आहे. ज्ञानोबा एक दृष्टांत सांगतात. उन्हाळ्याचे दिवस, एक उंदीर बिळामध्ये उकाड्यानं हैराण झालेला, घामेघूम झाला. थोडंसं बाहेर गार वाऱ्याला जावं, सावलीलाच बसावं असं वाटायला लागलं. हळूच बिळाच्या बाहेर आला. बाहेर आल्याबरोबर त्याला थंडगार सावली बसायला मिळाली, बरं वाटलं. एवढा वेळ आतमध्ये बिळामध्ये त्या उकाड्यानं हैराण झालेला थंड सावली मिळाली, बरं वाटायला लागलं. एक विचार मनामध्ये आला, एवढी थंड सावली कोणत्या झाडाची आहे? चिंचेचं झाड आहे का आंब्याचं झाड आहे बघावं. म्हणून अशी वरती मान केली तेव्हा असं दिसलं एका सापानं फणा काढलाय, त्या फणाची सावली खाली जमिनीवरती पडली आहे आणि त्या सावलीमध्ये बसून हा उंदीर म्हणतो, यार किती गार सावली आहे. अरे मूर्खा, ही किती वेळापुरती गार आहे? अजून पहिलं गिळलेलं भक्ष्य पचलेलं नाही, अजून त्याला भूक लागलेली नाही, अजून त्यानं तोंड उघडलेलं नाही, अजून त्याच्या जिभा अशा वळवळ करायला लागलेल्या नाहीत, तोपर्यंतच ही सावली गार असते. नाहीतर त्याला ती मृत्यूकडेच घेऊन जाणारी असते. सापाच्या फणाची सावली उंदराला कधीही सुखकारक होऊच शकत नाही, त्याला ती मृत्यूकडेच नेणारी असते. हे असो आघवी बोले सांगपा सर्प फणीची सावली, ते शीतल होईल केतुली मुशकशी. त्याप्रमाणे हे विषय जे आहेत, एक तर त्याच्यामध्ये सुख देण्याचं सामर्थ्य नाही, मिळालंच फार थोड्या वेळापुरतं क्षणिक आहे आणि शेवटी ते माणसांना दुःखाकडे घेऊन जाणार असतं. म्हणून सगळे संत ओरडून सांगतात की बाबांनो नका, त्या विषयाच्या नादी लागू नका. पण तुम्ही आम्ही विषय वाचून जगूच शकत नाही. थोडासा जरी विषयाचा विरह घडला, माणसांना मरणांत यातना व्हायला लागतात, किती वेदना अंतःकरणाला होतात. ज्ञानोबा काही दृष्टांत देऊन सांगतात, जे सारस बिघडित होया होणे वात्स घडित ना तरी भंग दवडित पाण्यावरून. सारस पक्षाचा दृष्टांत सांगतात. एक शाप आहे त्याला, त्यामुळे होतं असं, रात्रीच्या वेळेला नर मादीला आवाज द्यायला लागतो. पण त्या शापामुळं होतं असं, नर जर डावीकडे ओरडत असेल तर मादीला तोच आवाज उजव्या दिशेनं आल्यासारखा वाटतो. म्हणून ती रात्रभर त्याला तिकडं शोधत बसते. ती उजवीकडनं आवाज देत असते, पण नराला तोच आवाज डाव्या दिशेनं आल्यासारखा वाटायला लागतो. म्हणून तो रात्रभर तिकडंच घिरट्या घालायला लागतो. एकमेकांच्या भेटीसाठी अत्यंत उतावळं झालेलं ते तरुण जोडपं, दोघांनाही एकमेकांचा आवाज ऐकायला येतो. दोघांनाही कळतं की आपला सहचारी किंवा आपली सहचारीने आपल्याला आवाज देते. पण रात्रभर शोधून सुद्धा जेव्हा त्या तरुण जोडप्याची भेट होत नाही, त्यावेळेला जे दुःख त्यांच्या अंतःकरणाला होत असेल, एवढं दुःख माणसाच्या मनाला विषयाचा विरह घडला तर व्हायला लागतं. पुढचा दृष्टांत सांगतात, व्यालेली गाय असते. अर्थात हे दृश्य थोडंसं आता दुर्मिळ झालं. म्हणजे आपल्या गायी आता 24 तास त्या गोठ्यामध्ये बांधलेले असतात शेतामध्ये, पण पूर्वीच्या काळी गायरानं असायची आणि ही जनावरं चरायला म्हणून सकाळी रानामध्ये जायची, संध्याकाळी घराकडं परत यायची. सकाळी एकदा गेली की ते वासरू जे असायचं ते घरामध्ये सारखं भुकेनं हैराण झालेलं, ते सारखं हंबरत बसायचं.
पण जोपर्यंत आई येत नाही तोपर्यंत त्याचं ते हंबरणं व्यर्थ असतं. मालक वाट बघत बसलेला असायचा. संध्याकाळ झाली, गाय यायच्या वेळेला तो दारामध्ये थांबलेला असायचा. कारण त्याला ठाऊक आहे गाय आल्याबरोबर काय करणार आहे, सरळ वासराकडे जाणार आहे आणि सगळं दूध पाजणार. मग सकाळी चहा कशाचा करायचा किंवा डेअरीला काय घालायचं वाट बघत बसलेला असायचा. गाय आली, वासराकडे जायला लागली की कानाला धरायचं आणि जिथं दावण असेल गव्हाण असेल तिथं नेऊन बांधायचं. सकाळी एकदा ते दूध पिलेलं वासरू असतं. दुपारपासून भुकेनं जीव व्याकुळ झालेला आहे. संध्याकाळी त्याला आई आपली समोर दिसायला लागते. आईला बघितलं की त्याची धडपड वाढते. पण जोपर्यंत त्या डेअरीचा भोंगा होत नाही तोपर्यंत त्या वासराचं धडपड नाही व्यर्थ असतं. एकदाचे 7 वाजले म्हणजे मग मालक हातामध्ये कासंडी वाजली जे काय असेल ते घेऊन येतात. वासराचं दावं सोडतात. आता दूध प्यायला मिळेल म्हणून शेपूट वरती करून टना 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 उड्या मारत आईच्या कासेला ते जाऊन लागतं. मालक बघत असतो अजून पाना घातलाय का नाही ते. गायीनं पाना घातलेला दिसला, वासराच्या तोंडामध्ये आपला अंगठा घालायचा, त्याला बाजूला ओढायचं, धार काढायला बसायचं. सकाळी केव्हा एकदा दूध पिलंय, दुपारपासून भुकेनं जीव व्याकुळ झालाय. त्या वासराला समोर आपली आई दिसते, आईच्या सडामधून येणारं दूधही दिसतं. पण भुकेल्या वासराला जेव्हा ते प्यायला मिळत नाही त्यावेळेला जे दुःख त्याच्या मनाला होत असेल, अरे आईनं जो पाना घातलाय हा तुमच्यासाठी घातलेला नाही, माझ्यासाठी तिनं पाना घातलाय, त्या दुधावरती खरं तर माझा अधिकार आहे. समोर आपली आई दिसत असावी, सडामधून येणारं दूध दिसत असावं, भुकेनं जीव व्याकुळ झालेला असावा. पण तरी सुद्धा जेव्हा त्याला दूध प्यायला मिळत नाही त्यावेळेला ज्या यातना त्याच्या अंतःकरणाला होत असतील, एवढ्या वेदना आपल्या मनाला विषयाचा काही काल जरी विरह घडला पाहायला लागतात. पुढचा दृष्टांत सांगतात. 7-8 दिवसाचा उपाशी गृहस्थ, पोटामध्ये अन्नाचा कण नाही, प्राण कंठाला आलेले आहेत. कसा तरी धडपडत 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 एका गावापर्यंत आला. भला मोठा मंडप घरापुढं दिसला, पंक्तीला माणसं बसलेली हेही दिसलं. आता एवढी माणसं इथं जेवायला लागली आहेत, माझ्यासारख्या भुकेल्या माणसाला 2 घास खायला कोणी नाही म्हणणार नाही असा विचार करून हळूच आतमध्ये शिरतो. कोपऱ्यामधली जागा बघून पंक्तीला बसतो. वाढ सुरू झालेली असते. यजमान त्या पंक्तीमधनं फिरत असतात, हे वाढपी नीट वाढतायत का नाही हे पाहण्यासाठी. कारण आता काळ बदललेला आहे. पूर्वी आपल्या परड्यामध्ये अन्न शिजायचं, रस्त्यावरती माणसं बसायची, आग्रह करून लोकांना वाढलं जायचं. पण आता ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती दिलेलं असतं, 150 रुपयाला 200 रुपयाला ताट. त्यामुळं मग ते 1000 माणसाचा स्वयंपाक जर सांगितलेला असला तर तो कॅटरर जो असतो तो 900 लोकांचं अन्न तयार करतो आणि तेवढ्या लोकांमध्ये 1000 माणसं कशी जेवून निघतील हे तो बघत असतो. त्यामुळे कोणाला जर 2 पुऱ्या पाहिजे असल्या तर हा एकच ताटात टाकतो की पुढं सरकतो. ते यजमान जे असतात हे पंक्तीतनं फिरायला लागतात की ही मंडळी नीट वाढतायत का नाही ते पाहण्यासाठी. पुढे गेल्यानंतर तो कोपऱ्यामध्ये बसलेल्या माणसाकडे यांचं लक्ष जातं. त्याचा अवतार बघितला, दाढीचे खुंट वाढलेली आहेत, गालाची हाडं वरती आलेली आहेत, शरीर सगळं धुळीनं वाकलेलं आहे, कपडे जागोजाग फाटलेले आहेत. हे सगळं बघितलं की त्यांच्या लक्षात येतं हा काही कुणी आपला पाहुणा नाही किंवा आपल्या पाहुण्याकडचाही कुणी हा पाहुणा असू शकत नाही, कुणीतरी भिकारी आहे. आणि असं पाहुण्याच्या शेजारी मांडीला मांडी लावून जेवायला बसलाय, सहन होत नाही. नोकराला बोलवतो, त्या माणसाकडे बोट दाखवतो, त्याला अगोदर उचला आणि अगोदर बाहेर हाकलून द्या. भुकेनं जीव व्याकुळ झालेला आहे. समोर पक्वान्नाचं ताट वाढलेलं आहे, त्याचा घमघमाट सुटलेला आहे. त्यामुळं भूक आणखी प्रज्वलित झालेली आहे. आता तोंडामध्ये घास घालायचा आहे. अशा वेळेला जेव्हा त्या भरल्या ताटावरून भुकेल्या माणसाला हाकलून दिलं जात असेल, अरे असा कोणता मोठा अपराध मी केलाय, प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला, बाहेर अन्न जे उकिरड्यावरती जाऊन पडायला लागले, 4 म्हशी आरामात 4 दिवस जगतील त्याच्यावरती, एवढं उष्ट तिथं बाहेर पडायला लागले. आणि माझ्यासारख्या भुकेल्या माणसाला 2 घास खाल्ले असते काय होत होतं असं म्हणत म्हणत जेव्हा तो उठून निघून जात असेल त्यावेळेला जे दुःख त्याच्या मनाला होत असेल, एवढं दुःख माणसाच्या मनाला विषयाचा विरह घडला, काही काल विषय भोगायला मिळाले नाहीत, मरणांत यातना होतात. पुढचा दृष्टांत ज्ञानोबराय सांगतात. नवरा बायको, मुलबाळ नाही, डॉक्टर, वैद्य, हाकीम, देव, देवऋषी, नवस, सायास सगळे उपाय होतात. मुलगा होण्याची चिन्ह काही दिसत नाहीत. वय आता वाढायला लागलेलं असतं.
मूल होण्याची आशा मावळायला लागलेली असते. अशा वेळेला एक दिवस कानावरती वार्ता येते की आपली पत्नी गरोदर आहे. नव्हे, खरोखरच एक दिवस त्याला मुलगा होतो. ज्या दिवशी मुलगा होतो तो दिवस त्या माणसाच्या आयुष्यातला अत्यंत आनंदाचा दिवस. कौतुकानं त्या मुलाचं लहानपण चाललेलं असतं. पोरगही हुशार असतं, सगळ्यांच्या उपयोगी पडणारं असतं. म्हणजे एखादी आजीबाई जर म्हणाले, अरे बाळू मला सकाळपासून कोणी तपकीर आणून दिली नाही, देतोस का? द्या आजी, रुपये द्या, आत्ता घेऊन येतो म्हणेल. म्हातारीकडनं पैसे घेईल, तिला तपकीर आणून देईल. शाळेमध्ये अभ्यासामध्ये हुशार असतं, त्यामुळं शिक्षकांना ते प्रिय असतं. त्याच्याशिवाय कुठला खेळच होत नसतो, त्यामुळं मित्रांनाही तो सारखा पाहिजे असतो. सर्वांचं लाडकं असणारं ते मूल. क्रिकेटचा सीझन चाललेला असतो, गल्लीमध्ये पोरं क्रिकेट खेळायला लागलेली असतात. आई पायऱ्यावरती दारामध्ये बसून कौतुकानं मुलाचा खेळ बघत बसलेली असते की माझा बाळ्या पळतोय कसा, खेळतोय कसा. कुणीतरी जरा चेंडू लांब टोलवतो, सिक्सर मारतो. त्या चेंडूच्या पाठीमागे ते पोरगं पळायला लागतं. त्या पाठमोऱ्या पळणाऱ्या मुलाकडं आई कौतुकानं बघत बसलेली असते. पलीकडून एक क्रॉस रोड गेलेला असतो, तिकडनं टेम्पोवाला कोणीतरी चाललेला असतो, तो हॉर्न वाजवत असतो. पण त्या चेंडूच्या नादी लागलेल्या पोराच्या कानावरती तो पडत नसतो. आणि त्या रस्त्यानं पोरगं असं आडवं पळत यायला लागलं हे त्या टेम्पोवाल्याला ठाऊक नसतं. पाठमोऱ्या मुलाकडं आई कौतुकानं बघत बसलेली असते. आणि तिच्या डोळ्यात देखत म्हातारपणामध्ये झालेलं एकुलतं एक मूल गाडीच्या चाकाखाली येतं. आई धावत पळत लेकरापर्यंत जाते, एकदा तिच्याकडं बघतं आणि प्राण सोडतं. म्हातारपणामध्ये झालेलं मूल जेव्हा आईच्या डोळ्या देखत मरतं, एकुलतं एक असणारं मूल जेव्हा आईच्या डोळ्या देखत मरतं, त्यावेळेला ज्या यातना तिच्या अंतःकरणाला होत असतील, एवढ्या यातना आपल्या मनाला विषय भोगायला मिळाले नाहीत, विरह घडला तर व्हायला लागतात. शेवटचा दृष्टांत पुन्हा ज्ञानोबराय सांगतात की आता ज्याच्या पुढं काही बोलणंच संभवत नाही, पाण्यामधला मासा पाण्यापासून असा बाजूला केला तडफडायला लागतो. काही क्षणामध्ये जर त्याला परत पाण्यामध्ये सोडला नाही तर जीव देऊन मोकळा होईल, पण पाण्या वाचून तो जगूच शकत नाही. त्याप्रमाणे तुम्ही आम्ही माणसं विषया वाचून जगूच शकत नाही. थोडासा जरी विरह घडला तरी अनंत यातना अंतःकरणाला व्हायला लागतात. ज्ञानोबराय वर्णन करतात, जे सारस बिघडित होया ओहुनी वत्स कडित ना तरी भणंगद वडित भाळयावरून पै माये पडून बाळक काळे नेत एकुलते एक होय क उदक तुटत मिना तैसे विषयाचे घर इंद्रिया सांडिता थोर युगांत होय ते वीर विरग साते. युगांत झाल्यासारखा वाटतं, प्रलय झाल्यासारखा वाटायला लागतो, सगळं आता संपलं असं वाटायला लागतं. सगळे संत ओरडून सांगतात, बाबांनो नका त्या विषयाच्या नादी लागू नका, मृगजळ येते. त्यानं काही कधी कोणाची तहान भागलेली आहे का? पण करा काय, तुम्ही आम्ही त्या विषया वाचून जगूच शकत नाही. ज्ञानोबराय वर्णन करतात, मृगजळशी नदी दुरोनी देखो निदान मृगजळशी नदी दुरोनी देखो निदान परे गंगोदक न पवे पान्हेला जैसा गंगोदक परे गंगोदक न पवे पान्हेला जैसा गंगोदक तैसे विषय सुख नवेची हित तैसे विषय सुख
तैसे विषय सुख नवेची हित दुःख भोगितो बहुत परिसावधान नादे दुःख भोगितो बहुत परिसावधान नावे मुक्त भोगितो परी तो सावधान काम क्रोध मत्सराचे निवून काम क्रोध मत्सराचे निवून नाम गोड हे नाम गोड मृगजळाची नदी दुरोने देखोने धावे परी गंगोदक नपवे तान हेला जैसा तैसे विषय सुमुख नवेची हित दुःख भोगितो बहुत परी सावधान नवे माणसं आयुष्यभर दुःख भोगतात पण ते सावध काही होत नाहीत सुखासाठी विषयाच्याच पाठीमागे आपण धावतो महाराज म्हणतात अरे बाबांनो तुम्हाला जर सुखाची अपेक्षा जर असेल तर मी तुम्हाला ठिकाण सांगतो पत्ता सांगतो ते सुख आहे कुठं ते सांगतो त्यासाठी करायचं काय ते सांगतो म्हणून महाराज सांगतात आपुला तो एक देव करून घ्यावा तेणे विण जीव सुख नो हे रती माईके दुःखाची जनिती नाही आधी अंत्यवसा कोणाला सांगताय महाराज सांगा कोणाला म्हणायला तुम्ही सांगा हो कोणाला तरी जे असतील ते ठाकूर महाराज कबीर महाराज सगळ्यांनी मागा म्हणा आपुला तो एक देव करून घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा देव करून घ्यावा आपुला तो देव करून घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा आपुला तो देव करून घ्यावा आपुला देव करून घ्यावा विन जीव सुख नोई तेने विन जीव सुख नोई तेने विन जीव सुख नो है ते माई के दुःखाची जनती हेरती माई के दुःखाची जनेती हेरती माई के दुःखाची जनेती जीवन सुख नो हे तेने तेण वेळा जीवा सुख नो सुखाची जनते
रती मायके सुखाची जनते येरते मायके सुखाची जनिते आपुला तो एक देव करून घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा फुला तो देव करून घ्यावा फुला देव करून घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा फुला तो देव करून घ्यावा फुला तो देव करून घ्यावा तेने बिन जीवा सुख नोई तेने बिन जीवा सुख नोई तेने बिन जीवा सुख नोई तेने बिन जीवा सुख नो है इरती माई के दुखाची जनेती इरती माई के दुखाची जनेते इरती माई के दुखाची जनेते तेने बिन जीवा सुख नोही तेने बिन जीवा सुख नो है तेने बिन जीवा इरती माई के दुखाची जनेते गिरते माई दुखाची जना दुखाची जनते दुखाची जनते जळगावकर महाराज जळगावकर महाराज इरती माई के दुखाची जनाती रती माई का दुःखाची जन रते माई का दुःखाची जनाती रती माई का दुःखाची जनाती रते माई का
येरती माईका दुखाची जणती येरती माईका दुखाची जणती येरती माईका दुखाची जणती हेरती माईक दुःखाची जनती हेरती माईक दुःखाची जनती हेरती माईक दुःखाची जनती हेरती माईक दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान नाही आधी अंती अवसानी नाही आधी अंती अवसान नाही आधी अंती अवसानी माईका दुखाची जणती येरती माईका दुखाची जणती येरती माईका दुखाची जणती येरती माईका दुखाची जणती हेरती माईक दुःखाची जनती हेरती माईक दुःखाची जनती माईक दुःखाची जनती विठोबर कुमाये हर कुमारी जय विठोबर कुमाये हरि जय विठोबर कुमाये हरि जय विठोबर हरि जय विठोबर रखुमाई हरि जय विठोबर रखुमाई हरि जय विठोबार खुमाई हरि जय विठोबर कुमार विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई बोलो पुंडरी वरदा ज्ञानदेव खुमार खुमाई खुमार खुमाई खुमार खुमाई हरि जय विठोबर कुमारे खुमार खुमाई खुमार खुमाई खुमार खुमार खुमाई जय विठोबर कुमारे खुमार खुमाई खुमार खुमाई खुमार खुमाई खुमार खुमाई वरदारी विठ्ठल
ज्ञानदेव तुकाराम हो पार तुम्हाई जय जगदंबाई हो पार तुम्हाई जय हो पार तुम्हाई हो पार तुम्हाई हो पार तुम्हाई ठोपा विठोपा विठोपा ठोपा विठोपा ठोपा 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 बोलो इंदरी वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ठोपा 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 तो एक देव करून यावा तेणे विण जेवा सुखानो हे एरती माई के दुःखाची जनिती नाही आधी अंत्य अवसानी. आयुष्यभर पळापळ करून सुद्धा माणसांना सुखाची प्राप्ती होत नाही. त्याचं एक कारण असं आहे, मुळामध्ये सुख म्हणावं कशाला हेच आपल्याला कळत नाही. प्रत्येकाच्या सुखाच्या कल्पना ह्या वेगवेगळ्या आहेत. त्या माणसाबरोबर बदलतात, काळाबरोबर बदलतात, देशाबरोबर बदलतात. कल्पना अशी करा, एखादा श्रीमंत मनुष्य गडगंज पैसा आहे, त्याचा बंगला बघितला, त्याची लांबलचक गाडी बघितली, दारावरचा वॉचमन बघितला, म्हणजे माणसानं वाटतं किती सुखी प्राणी असला पाहिजे हा. त्याला विचारलं तर तो म्हणतो काय करायचंय, परमेश्वरानं सगळं काही मला दिलंय, एकच उणीव आहे, मला संतती नाही, मुलगा तेवढा नाही. देवानं एक मुलगा मला द्यावा, माझ्यासारखा सुखी मीच आहे. म्हणजे ज्याला मुलबाळ नाही त्याला जर विचारलं तर तो म्हणेल मुलगा होण्यामध्ये आनंद आहे, त्याच्यामध्ये सुख आहे. ज्याच्या घरात क्रिकेटची टीम होईल एवढी पोरं आहेत, त्याला जर म्हटलं तू किती सुखी असला पाहिजे बाबा, तो तर असा म्हणतोय एक मुलगा देवानं दिला तर माझ्यासारखा सुखी मी आहे. तुझ्या घरात एवढी पोरं आहेत, तू किती सुखी असला पाहिजे. तो म्हणतो काय करायचे, ती कार्टी घेऊन नसती तर बरं झालं असतं. कळती पोरं असतात ते रोज बापाच्या अंगावरती येत असतात, माझा माझा हिस्सा द्या म्हणून. काय द्यायला आणि घ्यायला. घर बघायला जर गेलं, एखादा उंच माणूस जर झोपला तर त्याचे पाय एका भिंतीला आणि डोकं दुसऱ्या भिंतीला लागतं, एवढ्या रुंदीची ती खोली असते, काय त्याच्यात वाटून द्यायचं. शेत बघायला जर गेलं तर इकडच्या बांधावरून एका धुऱ्यावरून किंवा बांधावरून उडी मारली तर पलीकडे दुसऱ्याच्या शेतात जाऊन पडते. एवढ्या रुंदीची ती शेताची पट्टी, काय वाटून द्यायचं. पण ही कळती पोरं असतात त्याची बापाच्या अंगावरती येत असतात. मधली जी असतात गावभर हुंदडत असतात, रोज कुणाच्या ना कुणाची तरी भांडणं घेऊनच येत असतात. एक दिवस त्या आईचा असा जात नाही की ज्या दिवशी कुठली तक्रार घरापर्यंत आली नाही. आणि बारकी जे असतात ते म्हणतो मला चड्डी नाही, एक म्हणतोय पुस्तक नाही, एक म्हणतो वही नाही, एक म्हणतो पेन्सिल नाहीत. काय करायची ती कार्टी घेऊन. काही नाही, परमेश्वरानं मला एक लॉटरी तेवढी लावून द्यावी, मग माझ्यासारखा सुखी मीच आहे. माणसाजवळ जर पैसा जर असला, गाठोडं जर असलं, सगळे विचारायला लागतात. म्हणजे घरातली चौकशी करतील काय नवलंय, म्हाताऱ्याजवळ एवढं आहे म्हणून जर समजलं, घरातली तर विचारतीलच, पण शेजारी पाजारी सुद्धा. आज घरात कोण दिसत नाही, तुमच्या गावाला गेले तर वाटतं तुम्हाला काय नाश्त्याला आणून देऊ का, चहा आणून देऊ का, बाकीची माणसं सुद्धा विचारायला लागतात. काय नाही, पैसा माणसाजवळ पाहिजे. देवानं मला पैसा तेवढा द्यावा, लॉटरी तेवढी लागावी, मग माझ्यासारखा सुखी मीच. ज्याच्याकडं पैसा येईन मुलगा आहे त्याला विचारलं तुम्ही किती सुखी असला पाहिजे, सगळंच आहे तुमच्याकडं, पैसाही आहे, वंशाला दिवाळी आहे. तो म्हणतो काय करू, एकुलता एक मुलगा, थाटामाटानं लग्न होतं, सगळ्या गावाला आमंत्रण असतं, इच्छा भोजन असतं. म्हणजे ज्याला जे खाऊ वाटेल त्यानं ते खाऊ. श्रीखंड खाऊ वाटलं श्रीखंड घ्या, आम्रखंड घ्यायचं असेल आम्रखंड घ्या, गुलाबजामुन खायचे असतील गुलाबजामुन खा, जिलेबी खायची असली जिलेबी खा, गोड खायचा कंटाळा आला तर खरडा भाकरी, झुणका भाकरी ह्याचा स्टॉल लावलेला असतो. जे खायचं ते खा. सगळ्यांची जेवणं होतात. माणसं म्हणतात जेवली सगळी, पाहुणे रावळे जेवले, तुम्हीच राहिलात, बसा आता जेवायला. हे जेवायला बसतात आणि पुढं ताक आणि कण्या आणून ठेवतात. माणसं म्हणतात अहो तुम्ही गावाला लाडू जिलेबीचं जेवण देताय, तुम्ही ताकण कण्या खाताय,
तो म्हणतो करू काय, शुगर 750 झाली आहे, डॉक्टरनं सांगितलंय जर जगायचं असलं तर हेच खाल्लं पाहिजे, काय करायचं आहे, पैसा घेऊन तरी काय करायचं आहे, आणि पोरंबाळं घेऊन तरी काय करायची आहेत. घशाचा कॅन्सर झालेला असतो, घशावाटं पोटात काही जात नाही, म्हणून डॉक्टरने एक बिंबीला होल पाडलेलं असतं, त्याच्यात एक रबरी नळी बसवलेली असते, वरती एक नाळकं ठेवलेलं असतं, आणि मग मोसंबीचा ज्यूस असेल, सफरचंदाचा असेल, कॉफी असेल, चहा असेल, वरती नाळक्यात ओतायची, नाळक्यातनं ती पायपात जायची आणि पायपातनं पोटात जायची. काय करायचं आहे, पैसा घेऊन तरी काय करायचं आहे, पोरं घेऊन तरी काय करायचे. ती केमोथेरपी घेऊन घेऊन डोकीचे सगळे केस गेलेले असतात, मान सगळी भाजून निघालेली असते, ज्याच्या वाट्याला ते भोग आलेले असतात त्यालाच त्या वेदना ठाऊक असतात. त्याला जर विचारलं सुख कशामध्ये, तर म्हणेल काही नाही, परमेश्वरानं तेवढे या आजारातनं मला बरं करावं, मग माझ्यासारखा सुखी मीच आहे. प्रत्येकाच्या सुखाच्या कल्पना ह्या वेगवेगळ्या आहेत, माणसाबरोबर बदलतात, काळाबरोबर बदलतात, देशाबरोबर बदलतात, म्हणूनच चुकीचे आहेत. गणितामध्ये बेचूक किती म्हणून विचारलं, एक म्हणतोय 7, दुसरा म्हणतोय 10, तिसरा म्हणतो 5. डोळे झाकून सांगावं, सगळ्यांची उत्तरं चुकीची आहेत. एक उत्तर जर येत असेल तर ते उत्तर बरोबर. प्रत्येक विद्यार्थ्याबरोबर जर असं जर उत्तर बदलायला लागलं तर सर्वांची उत्तरं चूक आहेत. त्याप्रमाणे सुखासंबंधी तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगळ्या आहेत, म्हणूनच ते चुकीचे आहेत. संतांना जर विचारलं तर त्यांची उत्तर अशी वेगळी येणार नाहीत. 2च ठिकाणं त्यांनी सांगितली, त्या 2 ठिकाणाशी संबंधित अशी बाकीचे ठिकाणं विचारलं. ज्ञानोबारायाला विचारलं सुख आहे कुठं, ज्ञानोबाराय सांगतील सर्व सुखा आगर, सर्व सुखा आगर, सर्व सुख आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व दुःखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुख आगर, सर्व सुखाचे आगर. खुमा देवीवर, बापर 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 खुमा देवीवर. हा विठ्ठल बरवा, हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल. विचारलं ज्ञानोबारायाला तर ते सांगतील सुख आहे कुठं, सर्व सुख जे आगर, बापर खुमा देवीवर. ज्ञानोबाराय एक सांगतात, मग तुकोबाराय काय दुसरं काय सांगतील का? जे ज्ञानोबाराय सांगतात तेच तुकोबाराय पण सांगणार. ज्ञानोबाराय जर बेदुनी 4 म्हणत असतील तर तुकोबाराय सुद्धा बेदुनी 4च म्हणणार. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटवरी ठेवनिय,
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने सुख रूप ऐसा तुझा कोणी सांगा सुख रूप ऐसा तुझा कोणी सांगा खरूपैसा तुझा कोणी सांगा सुखरूपैसा तुझा कोणी सांगा रूप ऐसा तुझा कोणी सांगा सुख रूप ऐसा तुझा कोणी सांगा रूपैसा तुझा कोणी सांगा सुख रूपैसा तुझा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारखा माझ्या पांडुरंगा सारखा माझ्या पांडुरंगा माझ्या पांडुरंगा रूप ऐसा तुझा कोणी सांग माझ्या पांडुरंगा सारखा कोणाला जरी विचारलं तरी संतांची सगळ्यांची उत्तर एक येतात म्हणून ते उत्तर बरोबर आहे. सुखाची जर अपेक्षा असेल विषयाच्या पाठीमागे धावून सुखाची प्राप्ती होणारी नाही. त्यासाठी फक्त एवढंच करा. महाराज सांगतात काही करू नका. आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेणे विण जीवा सुखानो हे रती माई के दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसानी. त्या एका परमेश्वरा व्यतिरिक्त बाकीच्या सर्व गोष्टी मायेपासून उत्पन्न झालेल्या आहेत आणि त्या दुःखाला प्रसवणाऱ्या आहेत. या दुःखातनं सुटका करून घ्यायची असेल तर काय करा. अविनाश करी आपुल्या ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. सर्वात मोठं दुःख कोणतं असेल तर ते जन्म मरणाचं दुःख आहे. माणसाचं हे दुःख जर टळलं तर आपोआपच सुखी होतो. त्यासाठी एवढंच करा स्वतःला अविनाशी करून घ्या. पण कसं शक्य आहे. मनुष्य जन्म म्हटला जो जन्माला आलाय तो एक दिवस मरणारच आहे. शरीर तर विनाशी आहे. अविनाशी कसं करून घ्यायचं. पण अविनाशी माणसाला होता येतं. जर तो पुन्हा जन्माला कधी आलाच नाही तर मरायचा प्रश्न नाही. जर तो मेलाच नाही तर जन्माला येण्याचा प्रश्न नाही. माणसाला अविनाशी होता येतं. त्यासाठी सतत त्याचा ध्यास लागला पाहिजे. महाराज एक दृष्टांत देतात. तुका म्हणे अळी जीवेनुरेची वेगळी. ती भिंगुरटे असते करते काय त्या आळीला उचलते आणि मग त्या आपल्या घरट्यामध्ये नेऊन ठेवते. काही करत नाही. फक्त येता जाता नुसतं जरा चावते. त्या चावण्याच्या योगानं ती आळी मरत नाही. पण वेदना एवढ्या तीव्र असतात की त्या आळीचं सारखं लक्ष त्या भिंगुरटीकडे लागलेलं असतं. ती येते कधी आणि मला चावून जाते कधी. सारखा ध्यास मनाला त्या आळीचा भिंगुरटीचा लागल्यामुळं एक वेळ अशी येते की त्या आळीलाच पंख फुटतात आणि ती स्वतःच भिंगुरटे म्हणून निघून जाते. गोविंद गोविंद मना लागलिया छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवतया. सततचा ध्यास जर लागला तर माणसाला भगवत रूप प्राप्त होतं. आणि तो जर स्वतःच जर देव जर झाला तर जन्म मरण राहिलं कुठं. तो अविनाशी होऊन जातो. म्हणून दुःखातून मुक्त व्हायचं असेल सुखाची प्राप्ती करायची असेल एवढंच करा. अविनाश करी आपुलिया ऐसे लावे मना पिसे गोविंदाचे. तुका म्हणे एक मरणेची सरे उत्तम शिवरे कीर्ती मागे. जन्माला आलाय एकदा त्याला जावंच लागणार आहे. पण एकदा तो गेला पाठीमागं तो राहतो. तो फक्त कीर्तीच्या रूपानं पाठीमागे राहतो.
आज एवढी वर्ष झाली आहेत ज्ञानोबराय तुकोबरायांना पदरचं खाऊन त्यांच्या नावाचा घोष करत आपण जातोच ना. त्याचं कारण फक्त पाठीमागे कीर्ती. माणसाला कीर्ती रूपाला असंही अविनाशी होता येतं. तुका म्हणे एक मरणेची सरे उत्तमची ओरे कीर्ती मागे एरती माई के दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसान. तुका म्हणे का मरणेची सरी तुका म्हणे का मरणेची सरी तुका म्हणे का मरणेची सरे तुका म्हणे का मरणेची सरी 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 उत्तमाची ओरे कीर्ती मागे उत्तमाची ओरे कीर्ती मागे उत्तमाचे ओरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची ओरे कीर्ती मागे उत्तमाची ओरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे माई के दुःखाचे जननी ये रती माये के दुःखाचे जननी ये रती माईके दुःखाचे राते मायेके दुःखाची जनाती राते मायेके दुःखाची जनाती राते मायेके दुःखाची जनाती नाही आधी अंती अवतारे नाही आधी अंती अवतारे नाही आधी अंती अवसान नाही आधी अंती अवसान नाही आधी अंती अवतारे नाही आधी अंती अवतारे नाही आधी अंती अवसान नाही आधी अंती अवसान रधे माये के दुःखाचे जननी रधे माये के दुःखाचे राधे मायेके दुःखाची जनाती राधे मायेके दुःखाची जनाती
येरते मायेचे दुःखाची जाती. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय